म्हणजे तुम्हाला देखील आज सुरू करताना डिस्क्लेमर द्यायला लागतो की मी कुठल्याही धर्माची किंवा जातीची चिकित्सा करत नाही. आणि असेच खरात सारखे कितीतरी लोक आज महाराष्ट्रामध्ये आहेत, यांचे खूप मोठं नेक्सस सारखं तयार झालेलं आहे, ज्याच्याकडे आपण गांभीर्याने बघायला पाहिजे. खरात हे त्याचं फक्त एक दर्शनी रूप आहे असं मला वाटतं. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली थिन लाईन काय आहे? म्हणजे हा मी मागच्या जन्मीचा कृष्ण होतो आणि तू या जन्मीची राधा आहेस असं म्हणत असू, आणि हेच आसाराम बापू म्हणत होता 13 वर्षापूर्वी. त्याच्या आश्रयाला गेलेले जे कोणी असतील हा. ते पीडित म्हणायचे का ते गुन्हेगार म्हणायचे? तसं आता बुवा तेथे राजकारणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का? पण मग तुमच्यावर असाही ठपका ठेवला होतो की तुम्ही नेहमी हिंदूंच्या विरोधातच बोलला जातो. त्या लेखाचं टायटल होतं अ डॉक्टर किल्ड बाय हिज पेशंट्स. लावली लिंबू मिरची, त्याच्यामुळे काही कोणाचं शोषण होत नाहीये. त्याच्यामुळे उलट मला श्रद्धेला असं वाटतं की चला हे लॉंग लास्टिंग होईल, टिकेल, याला काही प्रॉब्लेम येणार नाही आणि हे विमान टिकेल, म्हणून मी लिंबू मिरची लावली आणि झालं, तो घडून आणलं. काय फरक पडतो? शिवाजी महाराजांनी सगळ्या लढाया अमावस्येच्या रात्री सुरू केल्या, परंतु सगळ्या लढाया मुहूर्तावरती सुरू करणारी पेशवाई बुडली. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर तुम्ही जेव्हा त्यांच्या पश्चात काम सुरू केलं, तुम्ही मुक्ताताई असून तुम्ही आणि तुमची सगळी मंडळी, तुम्हाला भीती वाटत नाही?